नमस्कार, मी अभिनेता जगदीश चव्हाण। आज तुम्हा सर्वांचं रोडकिंग फिल्मी कट्टामध्ये स्वागत आहे। आज आपल्या इकडे चीफ गेस्ट म्हणून आलेत अभिनेते मनोज साळवे सर। नमस्कार। आज आपण त्यांच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडी जाणून घेणार आहोत। तर करूया सुरुवात। नमस्कार सर। जगदीश। येस। तर सर मला सांगा, सुरुवातीला तुमचा पात्र परिचय करून द्या। ॲक्च्युली मी कमांडो मनोज साळवे आणि फिल्म फक्त पाहायला आवडत होती। ज्यावेळेस त्यात कसं उतरलो काय आहे, आमचे गुरु म्हणजे आमचे जगदीश सरच, त्यांच्यापासून मी चित्रपट महामंडळा यांच्यापासून ओळख झाली माझी। आणि त्यापुढे माझी जशी ओळख चालू झाली आणि आम्ही एक छोटी फिल्म चालू केली, शॉर्ट फिल्म, ती घराला घरपण देणारी माणसं। तर तिथून जी स्टार्टिंग आहे माझी, आणि त्या पार्टमध्ये माझे वडिलांची भूमिका करणारे म्हणजे जगदीश सर, आणि त्यांनीच मला म्हणजे ॲक्टिंग का असते किंवा काय हे त्यांनी शिकवलं मला। आणि त्याच्या पुढं जे माझी आता वाटचाल चालली की आता जवळजवळ माझं 2-4 माझे शॉर्ट फिल्म झालेले आहेत। त्यानंतर आता एक सॉन्ग होतं आहे माझं। हां, तर अशा खूप काही आठवणी आहेत की सांगायला पण वेळ पुरणार नाही आपल्याला। थांबवा। मनोज सर, हा सर, मला म्हणजे नुकतंच कळलं की तुम्ही अभिनयात प्रावीण्य आहात। आत्ताच तुम्ही सांगितलं की माझ्याकडनं तुम्ही बरंच काही शिकलं। तर मला सांगा, तुमचा एक गाजलेला एक वेब सिनेमा होता, घराला घरपण देणारी माणसं। हां सर। त्यात आपण दोघांनीही काम केलं होतं। त्यातले काही अनुभव शेअर करा की तुम्हाला ते काम करताना कसं वाटलं, म्हणजे माझ्या मुलाची भूमिका करताना किंवा असं काही दडपण वगैरे काही सुरुवातीला? ॲक्च्युली कसं आहे की घराला घरपण देणारी माणसं याच्यामध्ये प्रोड्युसर म्हणजे मीच होतो, पण नक्की प्रोड्युसर याचा विषयच मला माहीत नाही की त्याच्या मागं काय आहे किंवा काय। आणि शूट व्हायचं हा बारामतीला, मोर्टी बारामती, आणि ते मी आळंदी ते बारामती 2 दिवसाचा प्रवास तिथं आमचा असायचा। शुक्रवार शनिवार आमचे ते शूट चालू असायचे। त्यामध्ये सरांना इथून हडपसरपासून घेऊन जायचं, जाताना इथून भाजीपाला येते सर्व घेऊन जायचा, तिथं स्वयंपाक विपाक बनवायचे येते, आणि तिथून पुढं मग शूट चालू व्हायचे। असे खूप अडथळे पण आले, पाऊस वारं ऊन हे सगळं आम्ही म्हणजे दोघं मिळून आम्ही जायचं म्हणले की आम्हाला कुठेही लांब प्रवास होत्या की आम्हाला काय वाटलंच नाही। आणि त्यात माझी भूमिका अप्रतिम होती। त्यात मी यांच्या वडिलांची भूमिका केली। आमचा सुरुवातीलाच सेटवरचा हास्य मज्जा भरपूर चालायच्या। हा माझा एक परफॉर्मन्स असायचा, आणि तिकडनं आमची सुरुवात व्हायची सेटवरची। आणि मला सांगा, तुम्ही बऱ्याच चित्रपटात मालिकात वगैरे काम करता। आताचा जीवन प्रवास तुमचा कसा चालू आहे? म्हणजे साधारणतः तुम्ही कमांडोचं आणि ते प्रशिक्षण देऊन इथे वेळ देता, हे तुमचं मोठेपण आहे। आमच्या यांना काय सांगा? ॲक्शन। तर मी एक विनोदी एक भूमिका केल्या की गावरान झेंगाट, त्या पण अप्रतिम चांगल्या झाल्या, लोकांना आवडल्या, प्रतिसाद चांगला भेटलेला आहे। आणि अशा किती आठवायचे आपण की आपण भरपूर शॉर्ट फिल्म केल्यात, नक्की हे नाही सांगू शकत। माझ्या आठवणीतली एक आपण शॉर्ट फिल्म केली होती। शॉर्ट फिल्मच म्हणजे त्याला टेलिफिल्मच होती ती, यूट्यूबसाठी। त्याचं नाव होतं टोपी पंटर। अच्छा। खूप एवढे मी हसलो। आओ मेरे मारो, अरे बापरे। त्यात गाजलेला डायलॉग होता, आओ मेरी मारो नाही, तो आओ मेरी मारो नव्हता, तो होता बजाव मेरे बजाव। अरे मी बजाव म्हणतो आणि तुम्ही म्हणता मी त्यातला नाही। तर खूप तो अभिनय करताना खूप मजा वाटली। खूप आपले तुम्ही पीटी मास्टर होता तुम्ही त्यात।
मी त्यात सलीमची भूमिका केली हो. होती. एक गॅरेजवाला असतो आणि त्या गॅरेजवाल्याला वेडं बनवून, म्हणजे त्याला सिंगर बनायचं असतं आणि त्याला सिंगर बनण्यासाठी असे बरेच असे मित्रमंडळी त्याला वेडं बनवून त्याच्याकडनं पैसे उकळत असतात की तुला सोनू निगमला भेटवल, तुला अमुक याला भेटल. तर त्यात आपले मनोज सर सुद्धा आहेत, तुम्ही अवश्य बघा. त्यात आमचे निर्माते होते फिरोज मुंडे सर. बरोबर आहे. आणि अभिनय मनोज सरांनी पण उत्तमरित्या केलेला आहे. आणि रोड किंग फिल्म प्रोडक्शनचं ते प्रोडक्ट आहे, तुम्ही अवश्य बघू शकता. नाही खरंच मनोज सर, मला एक बोलायचं आहे की मला एक प्रश्न होता की रोड किंग काय आहे, पण ज्यावेळेस मी इथं फिरोज भाई सोबत मी काम केलं ते म्हणजे मनाचे किंग तर आहेच आहेत बरं का, एकदम राजा माणूस. हा ना, त्यामुळं तो किंग प्रकार मला आहे खरं इथं आवडला की रोड किंग काय आहे. चांगला अनुभव शेअर केला तुम्ही. आता तुम्हाला सांगतो रोड किंग म्हणजे काय. तर रोड किंग प्रोडक्शन आणि रोड किंग कार बाजार, रस्त्याचा राजा म्हणजे रोड किंग. आता रोड किंग हे नाव कसं झालं की आपलं फिरोज भाईंचं स्वतःचं असं कार बाजार आहे, रोड किंग कार बाजार, जिथे असंख्य गाड्या आपल्या खिशाला परवडतील अशा भेटतात. म्हणजे अगदी 60,000पासून ते 6 लाखापर्यंत गाड्या आपल्या इकडे भेटतात म्हणून सर. वा, छान एकदम. आणि असंख्य दिग्दर्शक, कलाकार, टेक्निशियन, बरेच लोकांनी आपल्या इकडे गाड्या परचेस केलेल्या आहेत आणि आजही त्या सुव्यवस्थित आणि चांगल्यारीत्या चालू आहेत. तुम्ही कधी येत आहे? नक्कीच दसऱ्याला खरेदी करू मग आपण. यस 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 यस. आज रोड किंग किंग माणसांकडून आपल्याला त्यांची गाडी भेटते. हां, एक राजाची गाडी आपल्या हातात येते म्हणजे आपण घेणार ना. राजाची गाडी, राजासारखी गाडी मग एकदा का रस्त्यावर उतरली की एकदम वाघाप्रमाणे पळत जाते. ॲक्शन. सर बरं, मी आता निघतो कारण मला एक मुंबईला एक शूट करायला जायचं आहे. एक मराठी सिरियल आहे माझ्या, तर त्यासाठी मला एक सिलेक्शन झालेलं आहे. थँक्यू मनोज सर, धन्यवाद. मी वेळात वेळ काढून रोड किंग फिल्मी कट्ट्याला भेट दिल्याबद्दल तुमचे आमच्या रोड किंग प्रोडक्शनतर्फे मनापासून अभिनंदन. नक्की नक्की. आणि तुमच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.